नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत संख्यांचे प्रकार भाग 2। याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण पाहिले संख्यांचे प्रकार, त्यामध्ये भाग 1 होता। तर हे काही वेगळ्या संख्यांचे प्रकार आहेत आणि हेच जास्त महत्त्वाचे आहेत आपल्या येणाऱ्या नवीन धड्यासाठी किंवा नवीन सिलेबससाठी। तर आपण सुरू करूया संख्यांचे प्रकार। यामध्ये एकूण 6 प्रकार आहेत जे आपल्याला शिकायचे आहेत। ते 6ही प्रकार तुम्हाला इथे फळ्यावरती मी लिहून देणार आहे, तेच तुम्हाला नोटबुक मध्ये पण लिहायचे आणि त्याचा नीट अभ्यास करायचा आहे। तर बघा, पहिला प्रकार आहे संख्यांमध्ये, याला आम्ही म्हणतो नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या या इंग्लिश मध्ये n या अक्षराने दाखवल्या जातात, याला नॅचरल नंबर असेही म्हणतात। तर या संख्या कोणत्या आहेत तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय। नैसर्गिक संख्या आहेत 1 2 3 4 5 डॉट 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 1 2 3 4 5 अनंतापर्यंत। कारण खूप साऱ्या संख्या आहेत, त्या सर्व संख्यांचा संच मिळून तयार होतो नैसर्गिक संख्या। खूप जास्त संख्या आहेत, अनंतापर्यंत खूप मोठा संच आहे। या संख्यांना आम्ही नाव दिलेलं आहे नैसर्गिक संख्या। त्याचं कारण काय केलं, नैसर्गिक संख्या असंच का नाव दिलं गेलं, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल। इंग्लिश मध्ये पण नाव दिलंय नॅचरल नंबर, मराठीमध्ये नैसर्गिक संख्या। कारण या संख्या आपल्याला निसर्गाकडून मिळालेल्या आहेत। बघा, मनुष्य प्राणी असा आहे जो आजूबाजूच्या गोष्टीचं निरीक्षण करतो, त्या गोष्टीला समजून घेतो, त्याचा अर्थ लावतो आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर करून काहीतरी शोध लावतो। तर असंच काहीतरी संख्यांच्या बाबतीत घडलेलं आहे। माणसं आणि प्राणी, पशु पक्षी जंगलामध्ये राहत असताना या सर्व गोष्टींचा अभ्यास केला, नंतर त्याला संख्यांची गरज भासू लागली, तर त्यांनी त्या संख्यांचा शोध लावला। समजा त्याला एखादी वस्तू पाहिजे किंवा एक वस्तू आहे त्याच्याकडे, त्याचा बोध त्याला करायचंय, लिहून ठेवायचं किंवा एखाद्याला सांगायचं आहे फोन करून, तर तो या 1 या अक्षराने सांगायचा, नंतर 2 आला, 3 आला, हे अगोदर मी तुम्हाला सांगितलंय बेसिक मध्ये। तर अशा प्रकारे संख्यांचा शोध लागला। समजा एका झाडावरती काही पक्षी बसलेले आहेत, त्याला ते मोजायचे आहे। त्यासाठी तो कसा मोजणार, 1 2 3 4 5 या संख्यांना मोज संख्या असे देखील म्हणतात। त्याचा आजही आपण वापर करतो। काही गोष्टी जर मोजायच्या असतील तर आपण त्याला 1 2 3 4 1 2 3 4 या पद्धतीने मोजतो, म्हणून याला मोज संख्या असेही ओळखलं जातं। या झाल्या नैसर्गिक संख्या। आणखीन एक गोष्ट नैसर्गिक संख्याबाबत सांगायची आहे की याची जी मूळ किंमत आहे ती कधीही बदलत नाही। तर मूळ किंमत म्हणजे काय, समजा आपल्याला सांगायचे की माझ्याकडे 2 आंबे आहेत, तर या 2 संख्याची किंमत, 2 आंबे असतील, 2 सफरचंद असतील, 2 गायी असतील, 2 पेन असतील, या सगळीकडे फिक्स आहे। ते वस्तू असेल किंवा प्राणी असेल, ही किंमत 2 ची 2 वस्तू किंवा 2 ऑब्जेक्ट ही किंमत जगात कुठल्याही देशामध्ये गेलात, कोणत्याही ठिकाणी गेलात शहरामध्ये, तर त्या ठिकाणी 2 ची मूळ किंमत ही 2च राहते। म्हणजे जे नैसर्गिक गोष्टी असतात त्याची मूळ जे आहे ते कधीच बदलत नाही। जसे की सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, हे कधीही बदलणार नाही। त्याच पद्धतीने नैसर्गिक संख्यांचा गुणधर्म आहे की त्याची मूळ किंमत कधीही बदलणार नाही, म्हणून याला म्हणतात नैसर्गिक संख्या। हा झाला पहिला प्रकार। आता आपण येतो दुसऱ्या प्रकाराकडे। दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे पूर्ण संख्या। याला आम्ही म्हणतो होल नंबर, म्हणून याचं सिम्बॉल आहे, तुम्ही बघू शकता W। W या अक्षराने या संख्या दर्शविल्या जातात। तर होल नंबर काय आहे, नैसर्गिक संख्येपेक्षा काय वेगळं नाही, फक्त होल नंबर मध्ये आणखीन एक संख्या ऍड होते, ती म्हणजे आहे 0। 0 तुम्ही पाहू शकता। शून्याचा शोध गणितज्ञ आर्यभट्टाने लावला। या आर्यभट्टाने जगाला एक मोठी देणगी दिली आहे। हा शून्य आला, तर शून्यामुळे काय झालं, गणित सोपं झालं। गणितामधले बरेच क्रिया अजून सोप्या झाल्या, काही उत्तरं मिळाली, ज्या प्रश्नांना काही उत्तरं नव्हती। उदाहरणार्थ काही प्रश्न असे होते, तुम्ही बघू शकताय, समजा आपल्याला एखाद्या संख्येतून तीच संख्या वजा करायचे, तर आपल्याकडे याचं उत्तर अगोदर नव्हतं। म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये जर तुम्ही याचं उत्तर शोधायला जाल, तुम्हाला याचं उत्तर भेटणार नाही। नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या नाही, त्यामध्ये काहीतरी मिसिंग आहे, म्हणून आम्हाला आणखीन एका संख्याचा शोध लागला होता। 0 त्याची गरज होती, म्हणून त्याचा शोध लावला आर्यभट्टाने। गरज ही शोधाची जननी आहे, ही गरज आहे त्याची, याच्याशिवाय गणित अपूर्ण आहे, म्हणून शून्याचा समावेश केला आणि एक नवीन संच तयार केला, त्याला नाव दिलं गेलं पूर्ण संख्या। आता हा झाला पूर्ण संख्यांचा शोध। यानंतर तिसरा प्रकार आपल्या समोर आहे, टाइप नंबर 3, पूर्णांक। पूर्ण अंक याच्यापासून नवीन शब्द तयार झाला, पूर्णांक प्रकार तिसरा। पूर्णांक काय आहेत,
असे पण काही संख्या आहेत, गणितीय क्रिया आहेत, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, जर आपण संख्यामध्ये क्रिया केल्या तर आपल्याला सगळेच उत्तर मिळतील असं नाही, काही ठिकाणी अडचणी येतात. आता हे तुम्ही गणित बघू शकता, 3 - 2 आपल्याला करायचं, आपण याचं उत्तर सहज सांगू शकतो, पहिली दुसरीचं मुलं सांगू शकतो. 3 मधून 2 गेले 1 आला. पण याला जर आपण उलट लिहिलं 2 - 3 आपण करतोय तर याचं उत्तर आपल्याकडे नाहीये किंवा सांगता येणार नाही लगेचच. म्हणजे नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये याचं उत्तर सापडत नाही, कारण याचं उत्तर नाहीच आहे. म्हणजे जोपर्यंत संख्यांचा शोध लागला नव्हता, पूर्णांक संख्या, तोपर्यंत याचं उत्तर आपल्याकडे नव्हतं. म्हणून काही गणितज्ञांनी असा शोध लावला की जी क्रिया आपण इथे करतोय ते उलट क्रिया आपण इथे केली 2 - 3. लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही किंवा करता येत नाही, उत्तर नाहीये, तर जे येणारे उत्तर आहे त्याला फक्त वजाचं चिन्ह लावायचं. उत्तर आहे -1 -1. तर 1 ची विरुद्ध संख्या -1 आहे. संख्या रेषेवरती आपण शिकलो 6वी मध्ये, विरुद्ध संख्या जर 2 ही संख्या आहे त्याची विरुद्ध संख्या असते -2. धन संख्या, ऋण संख्या, अशा प्रकारे ऋण संख्यांची गरज होती गणितामध्ये, त्याचा शोध लागला. आता आपल्याकडे 3 प्रकारच्या संख्या झाल्या. पहिला होता नैसर्गिक 1 ने सुरू होणाऱ्या, पूर्ण संख्या आल्या, मग शून्याने सुरू होणाऱ्या. आता या संख्या आल्या -3, -2, -1, 0, 1, 2, 3. या संख्या तुम्हाला दोन्ही बाजूने वाढवता येतात. डावीकडे तुम्हाला अजून अनंतापर्यंत लिहिता येतील, उजवीकडे लिहिता येतील. म्हणजे हा जो संच आहे, जो आय अक्षराने दाखवतात, तो सर्वात मोठा संच आहे, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो इंटिजर, मराठीमध्ये म्हणतो पूर्णांक संख्या. लक्षात ठेवा 3 प्रकार इथे संपलेले आहेत: नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. इथेपर्यंत सगळ्याला माहिती आहे. ही झाली उजळणी. अजून येणारे जे 3 प्रकार आहेत त्याचं थोडं कन्फ्युजन आहे, ते आता आपण दुरुस्त करतोय. पहिले हे 3 प्रकार तुम्ही लिहून घ्या. चौथा प्रकार आहे परिमेय संख्या, याला अपूर्णांक पण म्हणतात. अपूर्णांकामध्ये परत 2 प्रकार येतात, दशांश अपूर्णांक आणि व्यवहारिक अपूर्णांक. तर आपण याला एकच नाव देऊया, परिमेय संख्या. तर या संख्यांचा शोध लागणं पण खूप तेवढंच महत्वाचं होतं जेवढे याच्या अगोदरचे होते. हा चौथा प्रकार आहे बघा, लक्षात घ्या. परिमेय संख्या याची गरज सांगतो. ज्यावेळेस आपण एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागतो, भागाकार करतो, म्हणजे त्याचे छोटे छोटे भाग करतो, तर ते भाग होतात, त्याचं उत्तर पूर्ण संख्या जर येत असेल तर काय अडचण नाही. उदाहरणार्थ आपल्याला 4 या संख्येला 2 गटामध्ये भागायचं, 4/2 हे गणित करायचं आहे, किंवा 4 सफरचंद 2 विद्यार्थ्यांना वाटून द्यायचे, तर आपण सहज भागाकार करू शकतो. बे 2 4, उत्तराला 0. पण जर हेच आपल्याला असं करावं लागेल, समजा 5 सफरचंद आहेत, ऍपल आहेत 5, आणि ते दोघांमध्ये समान भागून द्यायचे, तर हा भागाकार 2च्या पाड्यात 5 येत नाही. याचं उत्तर काय असेल? बे 2 4, इथे बाकी उरली 1, भागाकार पुढे जात नाही, म्हणजे 2 वाटून दिले, 1 शिल्लक राहिला, असं आपण म्हणू शकतो. या एकाला पण वाटून द्यायचं, त्याला आपण मधून समान भाग त्याचे करू शकतो. म्हणजे तुम्हाला अर्धा अर्धा दोघांना वाटून द्यावा लागेल. हा अर्धा असा असतो, पॉइंट घेऊन आपण तो 0.5 किंवा 0.5 दाखवू शकतो. म्हणजे दोघांना 2.5 एवढा ऍपलचा भाग त्यांना मिळणार आहे. यावर तुमच्या लक्षात आलं असेल, ही संख्या आपण 2.5 किंवा 5/2 दोन पद्धतीने लिहू शकतो. दोघांची किंमत सारखीच आहे. याला म्हणतात व्यवहारिक अपूर्णांक, याला म्हणतात दशांश अपूर्णांक. दोघांमध्ये काहीच फरक नाहीये, फक्त त्याचा रूप आपण बदललंय, लिहिण्याची पद्धत वेगळी आहे, दोन्ही एकच आहे. दशांश अपूर्णांक, व्यवहारिक अपूर्णांक. हा जो संख्यांचा गट आहे, असे जे नंबर आहेत त्याला म्हणतात परिमेय संख्या. म्हणजे याच्यामध्ये नैसर्गिक संख्या पण आहेतच, म्हणजे आपण 1 ला पण परिमेय संख्या म्हणू शकतो, कारण 1 ला पण 1 छेद असतो. समजा 2 ही संख्या आहे, 2 ला पण 1 छेद असतो खाली, म्हणजे प्रत्येक संख्येला 1 छेद असतोच, त्यामुळे याला आपण म्हणतो परिमेय संख्या. ठीक आहे, अपूर्णांक. आता तुमच्या लक्षात आलं असेल परिमेय संख्या म्हणजे काय. दशांश अपूर्णांक असतील किंवा व्यवहारिक अपूर्णांक, ज्या संख्या अपूर्ण आहेत, पूर्ण नाहीत, अर्धवट नंबर आहे, त्याला म्हणायचं अपूर्णांक संख्या. समजा आपल्या हातामध्ये एक खडू आहे, तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. हा बघा, एक माझ्याकडे खडूचा तुकडा आहे. आपण याला म्हणू शकतो का हा एक खडू आहे? नाही, हा खडूचा काही भाग आहे. त्या खडूचे जर 5 तुकडे केले, त्यातला एक आपण घेतला, म्हणजे त्याचा 1/5, 1/5 भाग त्याच्यातला आपण घेतलाय.
म्हणजे हा अपूर्ण आहे, अर्धवट आहे. अशा ज्या अर्धवट वस्तू असतात त्या दाखवण्यासाठी ज्या संख्या तयार केल्या गेल्या त्याला नाव दिलं आम्ही अपूर्णांक. समजा घरामध्ये आपण उन्हाळ्यात दिवसामध्ये आपण कलिंगड घेऊन येतो, त्याचे समान भाग करतो. समजा एका घरामध्ये 6 व्यक्ती आहेत, त्याचे 6 तुकडे केले आपण, सगळ्यांनी एक एक घेतला, तर त्याचे जे छोटे छोटे काप आहेत कापलेले, ते जर तुम्हाला सांगायचे की माझ्याकडे एवढा भाग आहे, म्हणजे 1/6 भाग आहे, 6 तुकडे केले, तुम्ही शिकलाय अपूर्णांक. तर ज्या संख्या अपूर्ण आहेत किंवा अपूर्ण वस्तू दाखवायचे त्याला म्हणतात अपूर्णांक. तुमच्या लक्षात आलं असेल. आणि त्याला आम्ही नाव दिलं परिमेय संख्या. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक संख्येच्या मागे त्याची काहीतरी गरज आहे, त्याची हिस्ट्री आहे, म्हणून त्या संख्याचा शोध लागला. आता याच्यानंतर पुढचा प्रकार येतो अपरिमेय संख्या. बघूया काय आहेत अपरिमेय संख्या. आता परिमेय संख्याची काय उदाहरणं लिहून घ्या. त्याच्याच खाली तुम्ही बघू शकता अपरिमेय संख्या. या संख्या अशा आहेत, समजा काही वर्ग संख्या असतील, 4 ही वर्ग संख्या आहे, 9 ही वर्ग संख्या आहे. यांचे वर्गमूळ आपल्याला काढायचे. ज्यावेळेस आपण यांचे वर्गमूळ काढतो, प्रत्येक संख्येला काहीतरी वर्गमूळ असते, वर्गमूळाचं चिन्ह आहे. याचं वर्गमूळ काढल्यानंतर या 4चं उत्तर येतं 2, या 9चं उत्तर येतं 3, कारण 3 गुणिले 3 9, 2 गुणिले 2 4, म्हणून याला म्हणतो वर्गमूळ. पण अशा पण काही संख्या आहेत, जसे की वर्गमूळात 7 आहे. आता 7 चा वर्गमूळ तुम्हाला सांगता येत नाही. अशा काही संख्या आहेत की ज्याचे वर्गमूळ आपल्याला सांगता येत नाही किंवा त्याची उत्तरं नाहीये. या संख्याला नाव दिलेलं आहे अपरिमेय संख्या. तुम्ही बघू शकता काही संख्या आहेत त्यांना वर्गमूळ नाही. अशा सर्व संख्या अपरिमेय संख्या आहेत. एवढंच आहे, याच्यामध्ये अजून काही वेगळं नाहीये. हा झाला आपला प्रकार 5. त्यानंतर 6वा प्रकार येतोय, याला म्हणतात वास्तव संख्या. तर वास्तव संख्या नीट समजून घ्या. काय आहेत वास्तव संख्या? हा खूप मोठा संच आहे. वास्तव संख्या म्हणजे काय, असा वेगळा असा प्रकार नाहीये. वास्तव संख्या म्हणजे आतापर्यंत जेवढे प्रकार आपण शिकलोय त्या सर्व प्रकारांचा मिळून एक मोठा असा संच जर आपण बनवला तर त्याला म्हणतात वास्तव संख्या. बघा, आपण किराणा दुकानामध्ये जातो, किराणा दुकानामध्ये एकच वस्तू असते का? खूप साऱ्या वस्तू असतात, वेगवेगळ्या वस्तू असतात. त्या सगळ्या वस्तूंचं मिळून तयार होतं एक मोठं दुकान, त्याला म्हणतात किराणा मालाचे दुकान. त्याच पद्धतीने वास्तव संख्याचा प्रकार आहे. त्यामध्ये मग समसंख्या येतील, विषम येतील, वर्ग संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक. कुठलाही प्रकार तुम्ही मला सांगा. म्हणजे फळ्यावरती आपण जर पूर्ण सगळा फळा नंबर लिहून भरला वेगवेगळे, तर ते सगळे नंबर म्हणजे वास्तव संख्या आहेत. म्हणजे काही ठिकाणी याची गरज पडते की मला असं सांगायचं आहे कोणताही नंबर घ्या, तुम्ही कोणताही नंबर घ्या तरी तुमचं उत्तर तेच येणार आहे. तर कोणताही नंबर घ्या म्हणण्यापेक्षा त्याला काहीतरी नाव दिलं पाहिजे. म्हणून आम्ही तयार झालेल्या नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, त्यानंतर परिमेयला क्यू अक्षराने दाखवतात, अपरिमेयला क्यू डॅश, 1 2 3 4 5, या सगळ्यांचा मिळून जो मोठा गट तयार होतो, मोठा संच तयार होतो, त्या सर्व संचाला आम्ही नाव दिलेलं आहे आर, म्हणजे रिअल नंबर, म्हणजेच वास्तव संख्या. हे तुमच्या आता लक्षात आलं आहे. कधी कधी मोठ्या गटाची गरज पडते, त्या ठिकाणी या संख्याचा प्रकार आम्ही वापरतो, त्याला नाव दिलेलं आहे वास्तव संख्या. बघा, वर्गीकरण असं केलेलं संख्यांचा, वेगवेगळे गट केलेले आहेत. कधी नैसर्गिक संख्यांची गरज पडते, कधी पूर्ण संख्या, कधी काय, जशी गरज आहे तसा आपण प्रकार वापरू शकतो. म्हणून त्या त्या गटाला ते नाव दिलेले आहेत. वर्गीकरण करणं हे कधी फायद्याचं आहे. आपल्याला अजून काही गोष्टी सोप्या पद्धतीने शिकता येतात, कन्फ्युजन होत नाही. आता आपल्याला 6 प्रकार शिकायला मिळाले. 6 प्रकारची पुन्हा उजळणी करू. पहिला होता नैसर्गिक, दुसरा पूर्ण, तिसरा पूर्णांक, चौथा अपरिमेय, 5वा अपरिमेय आणि 6वा होता वास्तव संख्या. हा शेवटचा प्रकार संख्याचा. हा चॅप्टर इथे संपतो. सर्व प्रकार लक्षात ठेवा, संख्यांचे नंबर लक्षात ठेवा, आणि तुम्हाला कोणताही नंबर दिला की ओळखता आला पाहिजे की बाबा हा प्रकार, ही संख्या या प्रकारामध्ये मोडते. उदाहरणार्थ, आता हे झाल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी मी होमवर्क म्हणून देणार आहे. तुम्हाला ओळखायचं आहे की दिलेली संख्या ही कोणत्या प्रकारची संख्या आहे. ओके, तर मी जर प्रकार सांगितलं तर तुम्हाला संख्या सांगता आल्या पाहिजे दोन्ही.
मी संख्या सांगितली की तुम्हाला प्रकार ओळखता आला पाहिजे. उदाहरणार्थ एक नंबर सांगतो तुम्हाला, 7 वजा 8 0.5 आहे, इथे 100 आहे, समजा 0. हे 5 नंबर तुम्हाला इथे फळ्यावर दिलेले आहेत. तुम्हाला एकदम फास्ट प्रकार ओळखायचे आहेत. सर्वात प्रथम आपण 100 पासून चालू करू. याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्या. मग फक्त ही नैसर्गिक संख्या अजून कुठल्या कुठल्या गटामध्ये येते? ही पूर्णांक संख्या पण आहे, पूर्ण संख्या पण आहे, त्याचबरोबर रॅशनल नंबर म्हणजे परिमेय पण आहे क्यू, आणि हा रिअल नंबर पण आहे. म्हणजे 100 ही संख्या एवढ्या प्रकारामध्ये येते. 1 2 3 4 5 सर्व प्रकारामध्ये येते. त्याच पद्धतीचं 7 पण आहे. जेवढे वरती आहेत तेवढे सगळे येणार. वजा 8 असा आहे की तो नैसर्गिक नाहीये, होल नंबर मध्ये पण येत नाही तो पूर्ण, मग तो आय मध्ये येतो. आय म्हणजे कोणता होता? पूर्णांक. ऋण संख्या आला की पूर्णांक म्हणायचा. आय अक्षराने मी दाखवतोय, मी शॉर्टकट सिम्बॉल त्याचे वापरतोय. तो क्यू मध्ये पण येतो आणि आर मध्ये पण येतो. म्हणजे एक संख्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये असू शकते. त्यानंतर 0.5 ही संख्या पूर्णांक मध्ये येत नाही, ही फक्त येते परिमेय संख्या आणि वास्तव संख्या. वास्तव तर हे कंपल्सरी सगळीकडे आर आर हे असणारच आहे. तर बघा, ही दशांश अपूर्णांक आहे म्हणून मी याला क्यू लिहिलं. लक्षात ठेवा, पूर्णांक आणि अपूर्णांक याच्यात भरपूर फरक आहे. तर हा अपूर्णांक आहे, तो क्यू अक्षराने दाखवतात. तर 0 तुम्हाला माहिती आहे, इथून सुरू होतो हा गट. पूर्ण संख्या, पूर्णांक, परिमेय आणि वास्तव. म्हणजे इथे येणार तुमचा डब्ल्यू आय, परिमेय आणि वास्तव. सिम्बॉल बघितल्याबरोबर तुम्हाला प्रकार सांगता आला पाहिजे, कारण याचा अभ्यास असाच केला जातो गणितामध्ये. सिम्बॉल्स वापरले जातात बऱ्याच ठिकाणी. पूर्ण, पूर्णांक, परिमेय आणि वास्तव. आता तुम्हाला लक्षात आला असेल प्रकार कसे ओळखायचे. ठीक आहे, संख्यांची ओळख पण लक्षात आली आहे. तर तुम्ही असे वेगवेगळ्या संख्यांची प्रॅक्टिस करू शकता. मी तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून एक असाइनमेंट याच्यामध्ये जोडून देणार आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि हा प्रकार इथे संपलेला आहे. आता मला सांगायचं याच्यानंतर काय असणार. याच्यानंतर डायरेक्ट आपण पाठ्यपुस्तकाला सुरुवात करणार आहोत. पहिलं प्रकरण मी शिकवणार आहे तुम्हाला. त्यासाठी तुम्ही वही बनवलीच असेल, तुमची पूर्ण तयारी आहे. तर आता तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ लेक्चर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत सर्व व्हिडिओ बघायचे. अजून जर तुमचे कोण मित्र मैत्रीण त्यांना इच्छा असेल की आपल्याला ऑनलाईन शिकायचं आहे, तरी तुम्ही त्यांना हा नंबर रेफर करू शकताय किंवा क्लासच्या नावाने तुम्ही त्यांना इथे जोडू शकताय. ठीक आहे, थँक्यू.